आमच्या चांदईचं आयोजन आणखी चांगलं करा. गणपती बाप्पा मोरया म्हणत आपण या स्पर्धेच्या तिसऱ्या रात्रीला सुरुवात केली. शेवटी का होईना 6:50 सर्व आयोजक कॉमेंटेटर उपस्थित होते. 8:10 पहिला चेंडू पडलाय. यात आम्हाला यश आलंय, याचाच खरोखर आम्हाला आनंद आहे. पहिला चेंडू निर्धाव. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात धावसंख्येचा श्री गणेशा झालाय. काळभैरव मालेगाव संघाचा. सलामीची जोडी अर्थातच राजेंद्र भोईर आणि स्वप्नील भोईर. पाहुण्यांचं आगमन मंचावरती स्पर्धेचे आयोजक. शॉर्ट पिच बॉल कव्हर्समधून काढण्याचा प्रयत्न होता. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली कळम संघाकडून. एकेरी धाव जोडली जाणार. स्कोर झालाय तो 2. अंपायर हाईट तपासली जाईल. तर तिसरे पंच जरा हाईट तपासा आणि निर्णय द्या. नसरापूर आणि वन बाउन्सरचा तरी इशारा आहेच. दिलाय अगोदर. यस, अगोदर दिलाय वन बाउन्सरचा इशारा, अशी माहिती पोहोचवतायत हरेश कराळे सर. नेक्स्ट मॅचचा कॉल देऊया. सावळे आणि त्याच्या विरोधात उमरोली टीम. दोन्ही टीमचे कॅप्टन मध्यंतराला टॉस केला जाईल, याची आपण नोंद घ्या. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय. इट्स अ नो बॉल. पहिला बाउन्सर दिला होता, त्यामुळे हा चेंडू नो घोषित करण्यात आलाय. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट आणि समोर असेल स्वप्नील भोईर. नो बॉल. एकूण धावा 3. फ्रीडचा चेंडू. फ्रीडच्या चेंडूवरती फलंदाज तर बाद नसेल. चांगला बॉल टाकला तो पंकज बदेने. पंकज गोलंदाजी करतोय. 5 षटकांचा हा सामना आहे. यानंतरची लढत असेल उमरोली आणि त्यांच्या विरोधात सावळे. उलटा फटका मारण्याचा प्रयत्न होता. पंच इथे व्हाईट बॉल घोषित करतायत. पंकजचा हा चेंडू वाईट. अतिरिक्त धाव पुन्हा जोडली जाते. एक्स्ट्राच खूप आल्यात. पहिलं षटक चालू आहे. जेव्हा मैदानात तुम्ही झटपट येताना तेव्हा अशा गोष्टी घडतात. मैदानात तुम्ही आले, 5 मिनिटं घालवली, व्यवस्थित सर्व काही वॉर्मअप केलं तर अशा चुका होत नाही. 4 धावा धाव फलकावर मालेगाव संघाच्या. स्टेप आउट झाला. पंकजच्या विरोधात आक्रमण करणं इतकं सोपं काम नाहीये. स्वप्नील भोईरने तो प्रयत्न जरूर केला, परंतु चेंडू निर्धाव. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी बाईक आहे. 3 स्पोर्ट्स सायकल आहेत, ज्या नरेंद्रजी गोमारे साहेबांनी आम्हाला पुरस्कृत केल्यात. 4 धावा आहेत धाव फलकावर मालेगाव संघाच्या. पहिला सामना रंगतोय. मागे मारलाय, चांगला फटका आहे. बॉल जाईल फाईन लेगला. मिळतील धावा 4. चौकार. धन्यवाद. थँक्यू. धावा त्या 8. पहिलं षटक मार्गस्थ. प्रयत्न करतोय. कार्पेटच्या सानं बॉल निघालाय तो लॉंग ऑफला. थोडी मिसफिल्ड. दुसरी धाव, परंतु नाही. लगेचच थ्रो मात्र केला विकेट किपरच्या दिशेने. पहिलं षटक सध्या चालू आहे. धावा झाल्यात त्या 9. कालभैरव मालेगाव आणि ताडोबा कळम असा चालू असलेला सामना. पहिलाच सामना आहे तिसऱ्या रात्रीतील. उशिराने सुरुवात झाली आज मॅचला. टॉपेज घेतले, परंतु क्षेत्ररक्षक फार दूरवरती आहेत. सहजरित्या बॉल जाईल फाईन लेगला. शेवटच्या चेंडूवरती आलाय चौकार. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. काळभैरव मालेगाव संघाची धावसंख्या बिनबाद 13.
चला मॅच चालू ठेवा. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावा झाल्या त्या 13. धावा झाल्यात. पंकजने पहिलं षटक टाकलं, त्यामध्ये 2 चौकार आले. दोन्ही चौकार फाईन लेगच्या दिशेने आले. दुसऱ्या षटकात योगेश बदे आलाय. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा ही खूपच नम्रतेची विनंती, आणि आज तर फारच विनंती आहे सर्वच टीमला की टाइमच्या बाबतीत कृपया करून सहकार्य करा. तेरा धावा. सेकंड ओव्हरमध्ये योगेश आलाय. समोर असेल तो स्वप्नील भोईर. व्हाईट बॉलने सुरुवात केली योगेशने. अतिरिक्त धाव संख्या खूपच आले. पहिल्या ओव्हरपासून डिसिप्लिन बॉलिंगमध्ये देखील असावा, नाहीतर एक्स्ट्राच खूप येतात. 14 धावा धाव फलकावर. 14. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक पोहोचेल तत्पूर्वी मात्र एक धाव इथे सहजरित्या घेतले. कंट्रोल करावं लागेल कारण दोन्ही फलंदाज अद्यापही मैदानात आहे. सलामीची जोडी खेळते. चांगल्या टचमध्ये 2 चौकार दोन्ही फलंदाजांनी एक चौकार मात्र मारलेला आहे. 15 धावा झाल्यात. हो बॅटची आतमधली कडा घेतले. शॉर्ट फाईन लेगला बॉल. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. बॅकअप आहे. फक्त एकच धाव. सोळा धावा धाव फलकावर. 16. केटीसी लाईव्ह इव्हेंट या यूट्यूब चॅनलवरती स्पर्धा लाईव्ह चालू आहे. जे जोडले गेले त्यांचं सहर्ष स्वागत. 16 लॉस ऑफ 0. हो पायातला बॉल फ्लिक केलाय. क्या बात है. कमालीचा फटका स्वप्नील भोईरच्या बॅटमधून. चौकार. थँक्यू. चौकाराने धावा झाल्या त्या 20 धावा धाव फलकावर. पुन्हा त्याच दिशेला पिकअप शॉट बाय स्वप्नील भोईर. मालेगावचा षटकार. धावा झाल्या त्या 26. दुसऱ्या षटकात जोरदार आक्रमण करतोय स्वप्नील भोईर. 7 चेंडू 16 वरती खेळतोय. पायातला बॉल पका कसा पिकअप शॉट खेळचा. क्रीजचा चांगला वापर केला तो स्वप्नील भोईरने. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. पंच इथे व्हाईट बॉल घोषित करतायत. अतिरिक्त धाव जोडली जाणार. स्कोर 27 झाला. 27. दुसऱ्याच ओव्हरमध्ये आतापर्यंत 27 झाल्यात. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम तयारीत राहा. सावळे आणि उमरोली. दोन धावा घेतल्यात आणि या दुहेरी धावा संख्येने स्कोर 29. 29. 5 षटकांचा सामना आहे. पहिलीच मॅच चालू आहे. स्कूप केलाय. क्या बात है. कमालीचा स्ट्रोक. बॉल चाललाय लॉंग स्टॉपला. शेवटच्या चेंडूवरती देखील आलाय चौकार. आणि मालेगाव संघाची धाव संख्या झाली 2 ओव्हर नंतर बिनबाद 33 धावा.
पुन्हा तिसऱ्या षटकात आलाय तो पंकज. चांगला ऑलराऊंडर आहे, विकेट घ्यावी लागेल मालेगावची. मिड विकेटला वाऱ्याच्या विरोधात कर्जतच्या बाहुबलीचा षटकार राजेशच्या बॅटमधून. खरं तर केटीसी टीमचा जो मेंबर आहे कॅमेरामन, मिड विकेटला आर्यन धुळेने सीमारेषेच्या बाहेर झेल टिपलाय आणि हा फटका वाऱ्याच्या विरोधात होता. राजेंद्र भोईरचा कव्हर्सला खेचलाय. ही ताकद आहे राजेंद्र भोईरची, ही ताकद आहे बाहुबलीची. चौकार. अगदी समोरचा चेंडू होता आणि एक शॉर्ट पिच. षटकार, एक चौकार आणि ते क्लीन बॉल. ज्या विकेटच्या शोधात होता पंकज ती विकेट घेतले. राजेंद्र भोईर झाला इथे बाद आणि धावा संख्या झाली 43-43. थँक्यू. चांगला चेंडू टाकला आणि बाद केलं ते राजेंद्र भोईरला. चांगले फटके खेचले होते. एक मिड विकेटला षटकार, दुसरा कव्हर्सला चौकार आणि आता फार राजेंद्र बाद झाला आणि मैदानात या टीमचा चेहरा, क्रिकेटचा चेहराच म्हणावा लागेल मालेगावचा, अमोल भोईर मैदानात दाखल झालाय. पंकजच्या समोर अमोल. 43, लॉस ऑफ 1. क्या बात आहे. पंकजने आता वेगात हा चेंडू टाकला. त्याला ठाऊक आहे पहिल्या 2 चेंडूंवरती आक्रमण झालंय, धावा रोखाव्या लागतील. पहिली रात्र दुसरी रात्र 55-60 अशाच धावा होत्या 5-5 ओव्हरमध्ये देखील. आणि आता सध्या 3 ओव्हर तिसरं षटक चालू आहे आणि धावा 43 आहेत मालेगावच्या. हो, पातला बॉल ऑन साईडला खेचलाय. खातं उघडतोय स्वतःचं अमोल भोईर. थोडी मिस्टेक, परंतु दुसरी धाव घेण्याची कुठेही इच्छा दाखवली नाही. सिंगल रन. सिंगलने स्कोर 44-44. पहिल्या 2 चेंडूंवरती 2 मोठे फटके, परंतु त्यानंतर 3 चेंडूंमध्ये फक्त एक धाव आणि राजेंद्र भोईरची विकेट. स्विच मारण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला जो प्लेअर होता त्याला अंदाज बांधता आलाच नाही, परंतु शेवटी जास्त काही घडलं नाही. एकच धाव आणि 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धाव संख्या झाली ती 45-45. 45 धावा धाव फलकावर. नेक्स्ट मॅच सावळे आणि हेदवली, माफी असावी, सावळे आणि उमरोली. लवकर ड्रिंक्स ब्रेक संपवा आणि मॅचला सुरुवात करावी. सर्वांचं स्वागत आहे. श्री 11 क्रिकेट संघ चांदई आयोजित गुढीपाडवा व नूतन वर्षानिमित्ताने भावी आमदार व सरपंच चषक. आदरणीय पत्रकार बंधू आमचे नरेशजी कोलंबे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. विनंती असेल आपण मंचावरती स्थानापन्न व्हा. या दरवर्षी लेख टाकतात ते या स्पर्धेचा आणि नाव दोघांचेही असतात. हा, वाचत जा. संदीप बोराडे. 45 धावा, 4थं षटक. आता फटका फसलाय. ही कॅच पाहिजे कळमला. स्वप्नील फार महत्वाचा फलंदाज आहे आणि ते कॅच घेतले ते पंकज बदेने. बाद होईल स्वप्नील भोईर.
बॅटर रेडी ठेवा, कारण डगआउटमध्ये स्वतः अंपायर आहे, त्यामुळे त्यांना ठाऊक आहे की किती वेळ घ्यायला हवा बॅटरने आतमध्ये जाण्यासाठी. स्वप्नील बाद झाला, महत्वाचा फलंदाज पंकजने झेल टिपला. नेक्स्ट मॅच उमरोली स्वर्गीय दिबा पाटील उमरोली आणि त्यांच्या विरोधात सावळे अमरचा संघ आहे ना. चला टॉस साठी या. हॅलो, 45 झाल्यात. साहिल बधेने पहिल्या चेंडूवरती विकेट घेतले. भाव वेग किती आहे साहिल कडे. विकेट किपर ते अडवू शकला नाही. एक धाव इथे सहज घेतले. दुसरीचा प्रयत्न डेंजर एंडला धावत होता आकाश, तिथेही चेंडू निसटलाय. बाईकच्या स्वरूपात 2 धावा इथे जोडल्या जातील. फुलटॉस चेंडूची संधी गमावली ती फलंदाज आकाशने. अमोल नॉन स्ट्रायकर एंडलाच आहे, जास्त वेळ तो स्ट्रायकर एंडला असायला हवा. चला चला, टाइम झालेला आहे. 47 धावा, 47. आकाश स्ट्रायकर एंडला आहे, साथीला अमोल भोईर. क्या बात है, आपल्या उंचीचा फायदा उचलताना दिसतोय तो साहिल बदे. कळम टीमकडे क्रिकेट चांगलंच आहे. क्रिकेटच्या बाबतीत मी कधीच काही बोलणार नाही, परंतु एका गोष्टीवरती त्याने त्यांच्या घड्याळ जे आहेत ना 2 तास पुढे ठेवले पाहिजेत, बस बाकी काही नाही. 47 खोलात टाकलेला बॉल कव्हर्सला केसला. क्या बात है, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. आकाशच्या बॅटमधून चौकार, 4 धावा. टप्पा मागे ठेवलाय. गलीमधला क्षेत्ररक्षक थोडी तारांबळ उडाली होती. एक लक्षात ठेवा, मागे फिल्डिंग करणं सोपं काम नाहीये. मागे 4थी ओव्हर चालू आहे. अगदी वेळेत आहेत, अजिबात ते थांबले नाहीत आल्यापासून. ही पण गोष्ट तेवढीच खरी आहे, जे आहे ते सांगायलाच हवं. 52 धावा, 2 विकेट. पा बॉडी लँग्वेज किती छान आहे ती साहिल बदेची. एखाद्या वेगवान गोलंदाजाकडे असावी अशी बॉडी लँग्वेज. डोले शोले एकदम, आणि त्याचबरोबर खांदे भरलेले. परंतु समोर येतो अमोल भोईर. हॅमर केलंय वाडिश लॉंगॉनला, थेट प्रेक्षेत्रक्षकाच्या हातामध्ये. अमोल भोईर, मोठा धक्का मालेगाव संघाला. गोल्डन विकेट ऑफ दिस मॅच. फलंदाज बाद. तीन विकेट. काळभैरव मालेगाव, आणि हीच ती विकेट पाठ. टप्पा पडला, बाउन्स थोडा जास्त मिळाला, एलिव्हेशन मिळालं नाही, आणि वायडिश लॉंगॉनच्या दिशेने चांगला झेल टिपला तो अमोल भोईरचा. सामना चालू आहे काळभैरव मालेगाव आणि त्यांच्या विरोधात श्री 11 ताडोबा कळम या 2 संघादरम्यान. नेक्स्ट मॅच. दोन्ही संघ आपण तयारीत राहा. सावळे संघ अमरचा संघ आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत, ते लक्षात असू द्या. मगासपासून मी अनाऊन्समेंट केली नाही. ताडोबा कळम संघ जो श्री 11 नावाने खेळतोय त्याला 2 धावांची पॅनल्टी दिलेली आहे. एका टीमला आम्ही टॉस घोषित केला आहे. इनिंग ब्रेकमध्ये दोन्ही कॅप्टन टॉसला आले नाहीत तर आता तर प्रश्नच येत नाही. मॅच 4 ओव्हरची, भांडायला पण येऊ नका. एखादा कॅप्टन जर का उपस्थित राहिला, दुसरा नसेल, तर त्या टीमला टॉस विन घोषित करण्यात येईल. हा, आले कॅप्टन. उमरोलीचा कॅप्टन आलाय. सावळेच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण देखील या. सावळेचा पण आलाय. इनिंग ब्रेकमध्ये या, बिंदास या. 1 ओव्हर आहे तुमच्याकडे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक
क्या बात आहे, परंतु नाही, जजमेंट चांगलं होतं, शेवटी झेल सुटला. साहिल आहे का? धीरज आला शेवटच्या षटकात गोलंदाजीसाठी. 2 धावा 2 ओव्हरमध्ये. दुसऱ्याच ओव्हरमध्ये स्वप्नीलने काय बॅटिंग केली होती. धाबांचा अगदी पाऊस पाडला होता, परंतु त्यानंतर जास्त काही करता आलं नाही. फटका पुन्हा फसलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत, परंतु नाही, जजमेंट करता आलं नाही. अमोल नाहीये, स्वप्नील नाहीये, राजा नाहीये. त्याचा फायदा कळम संघाला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती 2 आल्या, या चेंडूवरती देखील 2 आल्या. पहिल्या 3 आल्या, 3 टोटल आल्या 55. त्यानंतर या 2 57, 57. पूलचा फटका, बॉल गोल झाला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार हेमंतच्या बॅटमधून. धावा झाल्यात 61, 61. एवढ्याही धावा नाहीयेत दुसऱ्या ओव्हरमध्ये. स्वप्नील आणि अमोल, माफिया सवी राजेश बॅटिंग करत असताना असं वाटलं होतं. 51 जरा चेक करा, एकदा तपासा. फटका इथे फसलाय. स्वतः गोलंदाज, आता बॅटर आउट झाला. एकदा रेक्टिफाय करून घ्या. 4 ओव्हरमध्ये किती होत्या? 3 बॉलमध्ये मागच्या 3, 2, 5 आणि 4, 9 आल्यात. 4 बॉलमध्ये 9 तर आल्यात. 4 ओव्हर नंतर किती होत्या त्या तपासा फक्त. 4 ओव्हर नंतर टोटल स्कोर सांगा. 2 चेंडू बाकी आहेत. 61 धावा झाल्या, 61. पॅनल्टी नाही ऍड केली. 5 षटक समाप्त झाल्यानंतर पॅनल्टी ऍड होईल. कबरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. फेक पा किती जोरात केली होती. गरज होती का या गोष्टीची, परंतु नाही. एकच धाव. थोडं कंट्रोल ठेवायला पाहिजे. धीरज शेवटच्या षटकात चांगली गोलंदाजी करतोय. सुरुवातीला पाऊस पडला होता, खास करून पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकात, परंतु त्यानंतर कळम संघाने कमबॅक केलंय. शफल झाला. मागे मारण्याचा प्रयत्न. मागे चाललाय चेंडू सीमारेषेच्या बाहेर. तर शेवटच्या चेंडूवरती आला चौकार. टोटल झाल्यात 66. 2 धावांची पॅनल्टी आहे ती कळम संघाला. त्या ऍड करूया. टोटल होतील आता 68, 68 आणि 69 धावांचा पाठलाग करायचे. तो श्री11 ताडोबा कळम संघाला. 8:10 मॅच चालू झाली होती. 8:35 25 मिनिटात 5 षटकं टाकली. त्याबद्दल ताडोबा कळम संघाचे मनापासून आभार. इट्स ओव्हर टू टॉस. यस, थँक्यू समीर सर. मी विनंती करेल या ठिकाणी आमचे पत्रकार बंधू नरेशजी कोलंबे यांना की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. एकीकडे आपण पाहतोय सोमजाई माता क्रिकेट संघ सावले आणि त्याच्या विरोधात स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोली टीम. कॉल आहे तो मात्र उमरोली टीमचा आणि टॉस जिंकलाय तो मात्र सोमजाई माता सावले टीम. हमारा डिसिजन यस, हमारा सालाबाद प्रमाणे ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत स्पर्धेबद्दल काय बोलाल? खूप चांगलं आयोजन आहे. दरवर्षीप्रमाणे एंट्री भेटत नव्हती. काही पण करून वैभव दादाला सांगितलं का आम्हाला एंट्री पाहिजे, कोणीही लागू दे संघ, काही विषय नाही, आम्हाला खेळायचं आहे फक्त. आयोजन खूप भारी आहे. येस, फिल्डिंग स्वीकारलंय. टॉस गमावलाय. अतुल जर जिंकला असता तर डिसिजन काय होतं? बॅटिंग घेणार होतो. वेस, जसं पाहिजे तसं टॉस मनासारखा पडलाय. परंतु एकीकडे विचार करायला गेला तर अगदी आज चांदईकरांनी कर्जत तालुक्याचा विश्वविक्रम रचलाय.
वर्ल्ड कप ज्याला म्हटला जातो आहे. आणि सांगायचं झालं तर 32 संघांना घेऊन आज कर्जत तालुक्यातल्या 32 चिठ्ठ्या एकत्रित उडवल्या गेल्यात, त्याबद्दल काय सांगाल? ते खूप चांगलं आहे, कारण त्या गोष्टी आता लोला ठेव, हायला ठेव असं नको, त्याबद्दल त्यांनी म्हणजे खूप चांगलं हे केलं आहे आणि आम्हाला खेळायला इथे दिली, त्याबद्दल धन्यवाद. यस, तर शुभेच्छा असतील दोन्ही टीमला. जाऊया आता. चला चला तर लवकरात लवकर सलामीची जोडी पाठवा. सर्वांचं स्वागत आहे. श्री 11 ताडोबा कळम संघाला 5 ओव्हरमध्ये 69 धावा करायचे, 69. पहिल्या चेंडूवरती कळम संघाच्या कोणत्याही फलंदाजाने षटकार मारला तर कैलास कोळंबे यांच्या वतीने 500 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात येईल. 5 ओव्हर 69 करायचे. काही पाहुण्यांचा सन्मान आपण या मंचावरती स्वप्नील भोईर खेळला 11 बॉल 23, राजेंद्र भोईर 7 चेंडू 16, आकाश 6 बॉल 12 आणि हेमंत 3 चेंडू 6. साहिल बदेचं षटक फार निर्णायक ठरलं. त्याने फक्त 5 धावा देत 2 विकेट घेतला. पंकज बदे आज उज्ज्वल या टीमचा महत्त्वाचा गोलंदाज आहे. 2 षटकं टाकली, 25 धावा देत 1 विकेट. धीरजने शेवटच्या षटकात थांबवण्याचा नक्कीच प्रयत्न केला, परंतु योगेश थोडा मागणा ठरला. परंतु योगेशला बॅटिंग करावी लागेल या द्वितीय सत्रामध्ये. तर पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय. पॅनल्टी ॲड करूनच या धावा आहेत. 30 बॉल 69, 5 ओव्हरमध्ये 69 करायचे आहेत. आणि आता आपण सेकंड इनिंगसाठी वळतोय संदीप बोराडे सरांकडे. येस, पुन्हा एकदा आपण पाहतोय अगदी 25 मिनिटांमध्ये कलम टीमने अगदी चांगली गोलंदाजी केली आहे. वेळेचा बंधन होता आणि त्या 25 मिनिटात ती 5 षटके फार कंप्लीट झाली आहेत. परंतु इथे पाहायला गेलं तर आता ताडोबा कलम टीमला 69 धावसंख्येचं टार्गेट यावेळी सेट केलं गेलं आहे. अर्थातच एकीकडे आपण पाहतोय भैरवनाथ मालेगाव टीम आणि त्याच्या विरोधात ताडोबा कलम, या दोन संघादरम्यान संघर्ष आहे. नेक्स्ट मॅच एक बिग फाईट जरूर पाहायला मिळेल. एकीकडे आपण पाहणार आहोत स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोली आणि त्याच्या विरोधात सोमजाई माता सावले टीम. टॉस तर एकीकडे जिंकलाय तो मात्र सावले टीमने आणि निर्णय घेतलाय फिल्डिंगचा. बॅटिंग वाट्याला आहे ती मात्र स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोलीच्या. परंतु या ठिकाणी मैदानाकडे जाऊयात. सध्या आपला सामना आपण पाहतोय आजच्या रजनीतला हा उद्घाटनीय सामना. अर्थातच जय ताडोबा कलम आणि त्याच्या विरोधात जय भैरवनाथ मालेगाव. 69 धावसंख्येचं टार्गेट आहे. पहिला बॉल जसा पिच केला जाईल तसं टायमिंग तुमच्यासाठी सेट केलं जाईल, याची आपण नोंद घ्या. काल भैरव मालेगाव आणि त्याच्या विरोधात जय ताडोबा कलम. श्री 11 काल भैरव आणि त्याच्या विरोधात तोही श्री 11 जय ताडोबा कलम. इथे मात्र पहिल्या बॉलवरती आपण पाहतोय पहिल्या बॉलची पिचिंग झाली आहे. बरोबर 8:40 वेळ आणि त्याच्यानंतर पहिला बॉल मैदानावरती पडला. 69 धावसंख्येचं टार्गेट असताना सलामीची जोडी मैदानात आपण अनुभवतोय. एकीकडे आहेत ते मात्र कलम टीमचे धुरंधर नेतृत्व श्री काल भैरव मालेगाव आणि त्याच्या विरोधात श्री 11 जय ताडोबा कलम. स्ट्रायकर एंड वरती धीरज नावाचा बॅटर आपण पाहतोय. शेवटचं षटक या गोलंदाजाने हाताळलं होतं मला वाटतंय, परंतु इथे चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी गोलंदाजी मार्कवरती स्वप्नील भोईर आहे. उभरते सितारे सातत्यपूर्ण प्रत्येक टीममध्ये आता पाहायला मिळत आहेत. तुम्ही पाहू शकता. खरं म्हणायला गेलं तर अगदी श्री 11 जयशंकर चांदाईचा जो बॅनर झलकतोय, अनेक वर्ष आम्ही या स्पर्धा करतोय, अनेक वर्ष जयशंकर चांदाई टीमला आम्ही सातत्याने पाहिलं आहे. परंतु आता नवनवीन भरती सध्या प्रत्येक टीममध्ये पाहायला मिळते ना, त्याचाच एक प्रकार श्री 11 जयशंकर चांदाईमध्ये पाहायला मिळतोय. इथे चांगला फटका पाहतोय. अगदी मोठा ब्लास्ट घडवलाय तो बॅटरने आणि ज्याची गरज आहे म्हणायला गेलं तर श्री 11 जय ताडोबा कलम टीमला. आणि त्या धावा मात्र धावफलकावरती खेचल्या जात आहेत बॅटरच्या माध्यमातून. जशी बॅटिंग राजेंद्र भोईरची आपण पहिल्या इनिंगमध्ये पाहिली
तशीच बॅटिंग आता मैदानावरती या फटक्यावरती जरूर पाहायला मिळते. इथे आलाय षटकार. धीरजची बाट सध्या मैदानात तळपतीये. कर्जत तालुक्याचा हा वर्ल्ड कप आणि त्याच वर्ल्ड कपच्या अनुषंगाने तिसरी रजनी आपल्या भेटीला जरूर आली आहे. षटकार आलाय, मोठा ब्लास्ट घडवलाय धीरजा बॅटरने. आणखी एक फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु प्रॉपर टायमिंग करता आला नाहीये. अगदी बॅट जशी भिरकावली तसा अगदी बॅटच्या थोडा अंशी काही ना होणार, परंतु खालच्या टप्प्यात हा बॉल सरळ कीपरच्या हातात विसावला, जिथे मात्र डॉटची संगता केली जाते. पहिल्या बॉलवरती सिंगल आली, त्याच्यानंतर डॉट, तदनंतर षटकार, तदनंतर डॉट पाहायला मिळतोय. 69 धावसंख्येचं टार्गेट जर विचार करायला गेलं तर बराचसा पल्ला गाठायचा आहे. मोठमोठी फटके, मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकात जर धावा आल्या नाहीत तर मात्र थोडं संकटात असेल तो श्री 11 जय ताडोबा कलम. टॅपिंग क्रिकेट यावेळी मात्र शॉर्ट स्क्वेअरला बॉल ट्रॅव्हल जरूर झालाय. इथे सिंगल येईल. सिंगलच्या मदतीने 5 बॉलचा तरार संपलाय आणि धावसंख्या आपण पाहतोय जाऊन पोचले 8 आकड्यावरती. आजचा लॉर्ड्स खरं म्हणायला गेलं तर अगदी बिग फाईट आहेत. जबरदस्त बिग फाईट जरूर पाहायला मिळतील. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. स्वप्नील भोईर आपण पाहतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. पुढ्यात बॉल होता, फटका जरूर केलाय, परंतु इथे फंबल पाहायला मिळतंय. सिंगलवरती समाधान मानावं लागेल. सिंगलच्या मदतीने पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावसंख्या आपण पाहतोय जाऊन पोचले 9 आकड्यावरती. कारण शेवटच्या ज्या मॅचेस असतात ते फार कुशल मोमेंटवरती येऊन टेपतात आणि त्याच्यानंतर क्वालिफायर राऊंड तर जरी 3 षटकांचा आपण घेत असलो तरी तिथे विलंब फार होत असतो. परंतु जाऊयात मॅचकडे. या ठिकाणी दुसरं षटक अमोल भोईर. जबरदस्त क्रिकेट गाजवलंय अमोल भोईरने, परंतु समोर इथे उडवलंय बॉलला. बॉल जाईल आउट ऑफ दी पार्ट. लॉंग ऑफ रिझन येतोय तो मात्र हा षटकार. षटकार जरूर आलाय. एक चांगली बॅटिंग आता तन्मयची सुद्धा मैदानात. आणखी एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. जशास तसं उत्तर सध्या मैदानात देणं अपेक्षित असतं. एकीकडे जर पाहायला गेलं तर अमोल भोईरच्या पहिल्या बॉलवरती षटकार तन्मयने जरूर खेचला, परंतु त्याच्यानंतर अमोल भोईरने आता चेंज ऑफ स्पेस गतीमध्ये जरूर परिवर्तन केलं आणि त्याच्यानंतर मात्र हा बॉल सरळरित्या कीपरच्या हातात आपण पाहिलाय. चांगला फटका. यावेळी बॉल आता लॉंग ऑन क्लिअर करत असताना येतोय तन्मयचा दर्जेदार सिक्सर. थँक्यू डीजे. खरं सांगायला गेलं तर आर्यन आज तुम्ही चुकीच्या वेळेत झेल टिपलाय, परंतु असो तुमची चर्चा सर्वत्र रंगली जाते. यस परत आयवा झेल टिपला होता आर्यनने,
परंतु यावेळी अमोल भोईरला लगावलेले 2 सिक्सर. अगदी तन्मयची बॅटिंग मैदानात. आणखी एक चांगला बॉल. पाहूया काय घडतंय, कारण पहिल्या बॉलवरती षटकार आला, त्यानंतर अमोल भोईरने सुद्धा डॉट बॉल फेकला. तिसऱ्या बॉलवरती सुद्धा षटकार पाहिला तन्मयचा, त्याच्यानंतर चौथा बॉल अमोल भोईरचा डॉट आलाय. परंतु या 5व्या बॉलवरती मोठा फटका तन्मयच्या बॅटमधून येईल का? चांगला फटका. यावेळी मात्र इथे लांबच लांब खेचलाय आणि येतोय तन्मयचा आणखी एक षटकार. थँक्यू डीजे. या 3 षटकारांच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकले 27 या आकड्यावरती. वैशिष्ट्य जरूर पाहायला मिळतंय. आत्तापर्यंत 11 बॉलची फेकी मैदानात जरूर झाली, परंतु एकही चुकीचा बॉल यावेळी मात्र श्री कालभैरव मालेगाव टीमकडून पाहायला मिळाला नाहीये. इथे युद्ध जरूर चालू होतं मैदानामध्ये. अमोल भोईर वर्सेस तन्मय. 3 डॉट आणि 3 षटकार. या षटकामध्ये बरंच काही पाहायला मिळालं, परंतु 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 27 धावा धावफलकावरती आहेत. 69 धावा संख्येचं एक टार्गेट. येणारे 18 बॉल आणि गरज असेल ती मात्र 42 धावा संख्येची. निशांत माळी, खरोखर तुमचं सुद्धा आम्ही, निशांत बागडे तुमचं सुद्धा कौतुक करेल, कारण खऱ्या अर्थाने अगदी समालोचन काल गाजवलाय निशांत बागडेंनी. त्याच्यानंतर अगदी अजिंक्य पवारनी KTC लाईव्हच्या माध्यमातून जी संधी क्रिएट केली गेली तुमच्यासाठी, ते फार उत्सुकता आहेत. आणि त्याच्यानंतर मी तर म्हणायला तुमचा प्रवास असाच यशाचे शिखरे गाठताना दिसून येत, कारण एक चांगलं काम तुमच्या माध्यमातून सुद्धा सातत्यपूर्ण KTC लाईव्हच्या माध्यमातून केलं जात आहे. एक ऑपरेटरची भूमिका फार महत्त्वाची असते. जसं आम्ही DJ मास्टरला सुद्धा म्हणतो, तसंच तुमच्यासाठी सुद्धा फार महत्त्वाचं आहे. आणि ही समीकरणे, या सगळ्या गोष्टी जुळून येण्यात फार महत्त्वाचा वाटा असतो ऑपरेटरचा, आणि ते काम तुमच्या माध्यमातून केलं जात आहे. आपण जाऊयात मॅचकडे, जिथे 18 बॉल 42ची गरज आहे. काय घडेल मैदानात हे माहीत नाही, परंतु सांघिक कुड्यातलं हे 3रं षटक. पुन्हा एकदा स्वप्नील आपण पाहतोय, ज्या स्वप्नीलने याच दिशेने सुरुवात, जसे आयोजकांनी सांगितले का इकडूनच एंडची सुरुवात होईल, आणि तशा पद्धतीची गोलंदाजी स्वप्नीलने पहिल्या षटकात केली, जिथे मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकात त्याने अवघ्या 9 धावा खर्च केल्या होत्या. परंतु यावेळी मात्र टोटल 27 या आकड्यावरती पाहायला मिळते. स्वप्नीलचा पहिला बॉल, 3रं षटक. फिंगर झालाय, परतावं लागेल यावेळी धीरज बॅटर, ज्याच्या बॅटमधून षटकाराने एक चांगली सुरुवात केली होती, परंतु तोच धीरज आता परतीचा प्रवास करेल. पहिल्या विकेटचं पतन यावेळी श्री 11 जय ताडोबा कलम टीमचं. थँक्यू. फार चांगली पिचिंग पाहायला मिळाली होती. गोलंदाज आपण पाहतोय स्वप्नील भोईरची, अगदी मिडल स्टंपवरती मात्र बॉल फेकला होता. अगदी रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता. KTC लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून एक चांगली पर्वणी आहे. कारण म्हणायला गेलं तर मी कौतुक केला निशांत बागडेंचं, परंतु काम सुद्धा तितकंच दमदार आहे त्यांचं. पंचांकडे अपील तंत्राचा वापर जरूर होता, परंतु शरीराचा वेध या बॉलने जरूर घेतला आणि ते लेग बाईच्या स्वरूपात सिंगल एकवटली जाईल धावफलकावरती. खेळायचं होतं वेगळ्या दिशेत, परंतु बॉल समजण्यात थोडं अपयश बॅटरला मैदानात जरूर आलाय. पंकज आपण पाहतोय, तन्मय, पंकजने मात्र लेग बाईच्या स्वरूपात एक सिंगल जरूर आहे, स्ट्राईक जरूर रोटेट केलाय.
क्रिकेटमध्ये सिच्युएशन फार महत्त्वाची असते. परिस्थितीजन्य क्रिकेट खेळणं की तुमच्या यशाचं एक गमक जरूर आहे. परंतु यावेळी पाहूयात चांगला फटका आहे. मी म्हटलं होतं परिस्थितीजन्य स्ट्राईक जरूर रोटेट झालती. उंचीवरती बॉल आहे आणि इथे काय घडलंय, हातात आलेला बॉल अगदी सोडलाय. प्रयत्न चांगले केले होते परंतु या प्रयत्नांना यश ना अपेक्षित होतं. जसा राजेंद्र भोईरची पहिल्या इनिंगमधली विकेट महत्त्वाची होती तशी तन्मयची विकेट या ठिकाणी अगदी श्री कालभैरव मालेगाव टीमला महत्त्वाची होती आणि ती झेल मात्र ड्रॉप झाली आहे. संकट ओढवलंय. मी म्हटलं होतं की मगाचा जो बॉल होता ज्याच्यावरती लेग बाईच आली तिथे मात्र पंकजने स्ट्राईक रोटेट केलं होतं. म्हटलं मी वाक्य सुद्धा वापरलं की परिस्थितीजन्य क्रिकेट खेळावा लागतो आणि त्या पद्धतीत तन्मयला त्यांनी स्ट्राईक जरूर दिली होती परंतु त्या तन्मयचा झेल ड्रॉप करणं अगदी मालेगाव टीमला महागात ठरू शकतं. आदरणीय शिवाजीदादा कोलंबे यांच्या ठिकाणी आगमन झालंय. आपलं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून संघर्षमय स्वागत. कार्पेट पद्धतीने आता बॉलला ट्रॅव्हल केला होता. इथे मात्र सिंगल जरूर येईल. धावसंख्या जाऊन पोहोचले अद्यापपर्यंत 31 या आकड्यावरती. 31 रन्स ऑन स्कोर बोर्ड. एका विकेटचं नुकसान पाहायला मिळालंय. स्वप्नीलचं हे षटक इकॉनॉमिकल स्पेल म्हणून जरूर आत्तापर्यंत तरी पाहायला मिळत आहे. पहिल्या बॉलवरती दगा दिला होता विकेटच्या स्वरूपात त्याने. मोठा झटका. आणखी एक डॉट बॉल. बॉलला बाउन्स करण्यात यश जरूर आलं परंतु अगदी टप्प्यात हा बॉल जरूर होता बॅटरच्या. डॉट बॉलची संगत आहे. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. तिसऱ्या षटकातला आपण पाहतो शेवटचा बॉल. आदरणीय मोहनजी धुले साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती की आपण मंचावरती या. आपलं संघर्ष स्वागत. आणखी एक डॉट बॉल. हॅलो. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर श्री काळभैरव मालेगावच्या विरोधात खेळत असताना श्री 11 ताडोबा कळंब संघाची धावसंख्या झाली ते 31 आणि मला असं वाटतं 12 चेंडूंमध्ये 38 धावा करायचे विजयासाठी. पुढचा जो सामना आहे सावळे संघाचं क्षेत्ररक्षण आहे ते उजव्या बाजूला उपस्थितच आहे. सामना समाप्त झाला की लगेचच आपल्याला आतमध्ये जायचं आहे आणि उमरोली संघ आकाश आपण देखील तयारीत राहा. 12 बॉल 38 पाहिजेत. 12 चेंडूंमध्ये 38 धावा पाहिजेत विजयासाठी. आकाश आपणही तयारीत राहा. 4थं षटक समाप्त झालं की आपण डगआउटच्या दिशेने या. जरा पहिल्या इनिंगकडे आपण जरूर जाऊयात. शेवटची जी 2 षटके होती त्या 2 षटकांमध्ये पहिल्या इनिंगमध्ये 21 धावा कालभैरव मालेगाव टीमने एकवटल्या होत्या परंतु इथे आता येणाऱ्या 12 बॉलमध्ये 38ची गरज आहे. या 38 धावा होणार की नाही हे फार मोठं समीकरण आहे. चला स्पीडअप करा आपण. अगदी तुम्ही दोन्ही टीम वेळेमध्ये आहात सध्या मॅचमध्ये परंतु 8:55 झालेत. मी म्हटलं होतं की 8:40 नंतर पहिला बॉल मैदानावरती पिच झाला होता सेकंड इनिंगचा. आदरणीय उत्तम पाधीर जे मात्र आदिवासी समालोचक आणि त्यांच्याकडून मात्र या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. शुभेच्छांचा स्वीकार. आणि जर आपण इथे उपस्थित झाला असाल तर उत्तम पाधीर आपण या मंचावरती आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. चला 12 बॉल आणि 38ची गरज आहे. विलंब नकोय. आता 1 मिनिट तुम्ही लेट जाताय. ड्रिंक ब्रेक जरूर होता परंतु चालू द्या. चांगला फटका. यावेळी मात्र उडवलंय बॉलला सीमारेखा पार. येतोय तो मात्र हा षटकार.
इथे आगमन झालेलं आहे. सन्माननीय मोहनजी धुळे साहेब मंचावरती उपस्थित आहेत. सन्माननीय तुळशीरामजी धुळे साहेब, रामचंद्रजी धुळे साहेब, भालचंद्रजी धुळे साहेब, केतनजी धुळे साहेब, विकी कराळे साहेब आणि रामदासजी धुळे, स्वप्नीलजी दळवी, जगदीशजी कोंडिलकर, अनंता धुळे, सन्माननीय भगवान धुळे, मोहन मोडक आणि राजाराम धुळे या सर्व पाहुण्या मान्यवरांना विनंती आहे की आपण मंचावरती या. आपलं सहर्ष आणि सहर्ष स्वागत. षटकार जरूर आलाय, आशेची पल्लवी जागृत करणारा षटकार आपण पाहतोय. परंतु इथे फार मोठ्या काल करण बाबरेच्या गोलंदाजीचा एक वरचष्मा मैदानात सातत्यपूर्ण शेवटच्या मॅचमध्ये पाहायला मिळाला. अगदी करण बाबरेने सुद्धा सूत्र सांगितलं होतं, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय या गोलंदाजाचा कस जरूर आहे मैदानात. आदरणीय भगवानजी बोराडे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपलं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. इथे मात्र परतावं लागेल बॅटरला. महत्वाची विकेट परत अगदी बॅटमधून षटकार आला होता. तन्मय वनमॅन आर्मीची सध्या बॅटिंग मैदानात साकारत होते. 29 वरती मात्र तन्मयला रोखलंय श्री कालभैरव मालेगाव टीमने. न्यू बॅटर आता मैदानात दाखल होतील. प्रसाद 2 दिवस भोंगा ऐकला नव्हता, परंतु आज भोंगा ऐकतोय. कोण आला असेल घेऊन या मस्तपैकी स्टेजच्या जवळ या. आदरणीय कुणालजी बागे त्यांचं आगमन झालंय. त्यांना विनंती की आपण सुद्धा मंचावरती या. बॉल हवे ते क्षेत्ररक्षक ताईन हे असं होत आहे, तू घेऊ का मी घेऊ, परंतु कोणीच घेतली नाही आणि इथे जीवदान दिलंय. खरं सांगायचं झालं तर फार महत्वाची विकेट होती मैदानात. उगाच संदीप सर आपली जुनी माणसं म्हणत नाही, दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचा लाभ. तेच घडलंय सध्या. बॅटरचा लाभ जरूर होईल, परंतु आता आदरणीय भाऊ भोईर या ठिकाणी उपस्थित झालेत. आज त्यांचा बॅनर लागला, बॅनर समोर. प्रश्नच नाही, तो लागायलाच पाहिजे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ कार्यकर्ते, खास करून आपल्यावरती नितांत प्रेम आहे त्यांचं. इथे 2 धावा आल्यात. चांगला फटका. मी म्हटलं होतं की या चुका मैदानात होता कामा नये. श्री कालभैरव मालेगाव टीमला हे माहीत आहे की मैदानात काय करायचंय, परंतु अशा परिस्थितीत झालेल्या चुका, एक झेल ड्रॉप झाला आणि त्या झालेल्या ड्रॉपवरती अगदी त्याच बॅटरला जीवदान देत असताना इथे त्याच्याच बॅटमधून षटकार येतोय. प्रसाद बदे षटकाराच्या रणनीतीने मात्र आता सामन्याला थोडं वेगळं वळण आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले 45 या आकड्यावरती. अतिशय महत्वाचा बॉल यावेळी मात्र आहे. जर इथे मोठा फटका आला तर कलम संघाच्या अस्तित्वाची एक लढाई जरूर पुढे पाहायला मिळेल, परंतु त्याच्यानंतर संघर्ष थांबणार नाहीये दोन्ही टीमच्या मैदानात. हा बॉल डॉट आलाय. तन्मय मोरे एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आणि 2 षटकार जरूर आले होते, परंतु आता 45 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 6 बॉल आता शिल्लक आहेत. 24 धावा संख्येची गरज आहे. 6 चेंडू 24 धावांची गरज आहे. सावळे संघ आपण स्टेजच्या उजव्या बाजूला येऊन थांबा आणि त्याचबरोबरीने आकाश उमरोली संघ आपण डगाऊटच्या दिशेने या. आपल्याला थांबायचं नाहीये. मॅच समाप्त झाली की कोणतीही वाट न पाहता अमर आपल्या संघाला घेऊन आतमध्ये चला. कुणालजी भागीत साहेबांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांना विनंती की आपण मंचावरती या. बरेच पाहुणे इथे उपस्थित आहेत, परंतु सामना जबरदस्त होतोय. 6 चेंडूंमध्ये 24 करायचेत म्हणजे संदीप सर 4 षटकार मारायचेत.
समीर सर म्हणायला गेलं तर मॅच 4 फटक्यांची जरूर आहे, परंतु इथे सध्या श्री कालभैरव मालेगाव टीमला काय करायचं आहे, कारण त्यांनी सांगायचं झालं तर ज्या प्रसाद बदेला जीवदान दिलंय थोडंसं तकलीफमध्ये तो आणू शकतो, कारण हा क्रिकेट आहे. चालू करा प्लीज. मालेगाव टीम तुमच्याकडे 4 मिनिटं आहेत, चला चालू करा आपण. सांघिक कोड्यातलं हे शेवटचं षटक आणि गोलंदाजी मार्कवरती स्वतः बाहुबली राजेंद्र भोईर. चांगला फटका आहे. हे क्रिकेट आहे. मी म्हटलं होतं की तुम्ही अगदी संधी क्रिएट करून देता आणि यावेळी मात्र अगदी दमदार सिक्सर. वा, थँक्यू डीजे. भावी आमदार चषक आदरणीय सुधाकर भाऊ गारे यांच्या नावाची स्पर्धा. 5 बॉल 18ची गरज आहे. इथे हवाई सफर. फार मोठा निर्णय. आता खरं म्हणायला गेलं तर अंपायरची परीक्षा सुद्धा जरूर असेल. काय घडतंय ते पाहूयात मैदानावरती. मजेशीर आहे. 12वे प्रतिनिधी, तुमची चर्चा आमच्या मायक्रोफोन पर्यंत नका येऊन देऊ. तुमचं ठीक आहे. 5 जर का इथे इंटेन्शनली पंकज मध्ये आला असता तर कदाचित पंचांनी त्याला बाद पण घोषित केलं असतं. हे फार महत्वाचं होतं, म्हणून परंतु म्हटलं. इंटेन्शन चेक केले. लेग अंपायरने सांगितलं की नाही, त्याचा जो रनवे होता त्या रनवेवरतीच तो होता. म्हणूनच राजेंद्र भोईरला देखील निर्णय पटला. तो मॅचला पुन्हा स्टार्ट करतो. 4 बॉल आणि विजयासाठी दावा करायचे त्या 17. काय घडेल ते पाहूयात, कारण एकीकडे फार मोठा अगदी blast सन्माननीय भगवानजी कोळंबे साहेबांचे ते आगमन झाले. हरिभाऊ कोळंबे साहेब यांना विनंती की आपण मंचावरती या. आपलं सहर्ष स्वागत. पंडित कोळंबे साहेब देखील उपस्थित होत आहेत. आपलंही सहर्ष स्वागत. 4 बॉल विजयासाठी 17 करायचे आहेत. गुडघाट टेकून समोर मारलाय. मॅच अभी बाकी है. खेळ अजून बाकी आहे. ताडोबा कळमचा ठोकलाय ते षटकार. 3 चेंडू विजयासाठी 11 करायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग. थँक्यू डीजे. हे साधा सोपा खेळ जमतच नाही ताडोबा कळम संघाला. मॅच अशी कशी दोरावरती आली पाहिजे शर्यत, तरच मजा येते. आणि सन्माननीय देवीदासजी तिखंडे साहेब यांना विनंती आहे की आपण मंचावरती या. कुठेही जाऊ नका. संदीप सर काय वाटते आता? कंपल्सरी चेसिंग 3 बॉल 11 करायचे. 3-11 ताडोबा कळम संघाला. समीर सर, सांगायला गेला तर आता मी तेच सांगतो पुन्हा एकदा की याच प्रसाद बदेची तुम्ही झेल ड्रॉप केले. म्हणजे म्हटलं होतं, तुम्ही सुद्धा म्हटलं होतं की दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचा लाभ आता कलम टीमचा जरूर मैदानात होतोय. आणखी एक मोठा फटका वाऱ्याच्या विरुद्ध दिशेत, परंतु इथे झेल टिपलाय. ऐन मोक्याच्या वेळी आता वाजली जाते घंटा. थँक्यू डीजे. आदरणीय हरिभाऊ कोलंबे यांना विनंती की आपण सुद्धा मंचावरती या. आपलं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत. चला पुढचे दोन्ही संघ आपण तयारीत राहा, कारण शेवटचे 2च चेंडू बाकी आहेत. चांगला झेल पकडला तो मिड विकेटला अमोल भोईरने. चांगले प्रयत्न केले. उसळी घेतलेल्या चेंडूला मिड विकेटला त्याने मारला. आकाश, आपल्याला विनंती आहे की आपला संघ घेऊन आपण डगआउटच्या दिशेने या, कारण आता सामना समाप्त होण्याच्या दिशेने चाललाय. 2 बॉल 11 करायचे आहेत. अगदी समीर, पाहायला गेलं ना आपण मैदानावरती थोडीशी बाट उंचीवरती भिरकावली प्रसाद बदेने आणि त्या पद्धतीत थोडी लांबी मात्र कमी आली.
आणि त्याच्या अनुषंगाने हा झेल जरूर टिपला गेलाय, परंतु या खेळाडूचं मी कौतुक करेल ज्याने झेल टिपलाय. अट्रॅक्टिव्ह झेल मी म्हणेल, फार उंचीवरती बॉल होता. शॉर्ट पिच बॉल आणि इथे काय घडलंय, मॅच अगदी क्लोज होती, तिला ओपन केलाय, कारण 2 बॉल 11ची गरज असताना इथे आली आहे महत्वाची विकेट. वा, थँक्यू ओरिजिनल गाणं या स्पर्धेचं थीम सॉन्ग. आणि अमरच्या टीमला विनंती आहे, सावळे संघाच्या, त्याने बिंदास सांगितलं की आम्हाला ही स्पर्धा खेळायचीच आहे, मग समोर कोणी असू दे. कागदोपत्री आपण पाहिलं ना, कागदोपत्री रियालिटी, कारण मला रियालिटी सांगायला आवडते. अमरचा संघ बॅकफुटलाय, कागदोपत्री मी डायरेक्टली बोलू शकतो कारण उमरोलीच्या समोर. परंतु क्रिकेट हा असा क्षेत्र आहे जो कोणत्याही संघाला पराभूत करू शकतो. म्हणूनच यावर्षी आपण T20 चषकात पाहिलं, झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं. म्हणून क्रिकेट बाकी आहे, मजा येईल या मॅचमध्ये पुढच्या देखील. सावळे आणि त्यांच्या विरोधात असेल तो उमरोली. पाहूया जोरदार लढाई कशी होईल आणि कसा खेळ करतील ते सावळेकर, ते मात्र उमरोलीच्या विरोधात. तर सामना जिंकलाय श्री काळभैरव मालेगाव संघाने. हार्ड लक कळम टीम.